हॅलो, हाय, नमस्ते. मी रुपाली. आपल्या कथाप्रेमी या चॅनलवर तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर पाठीमागचे भाग ज्यांनी वाचले नसतील त्यांनी नक्की वाचून घ्या. त्याशिवाय तुम्हाला कथा काहीही समजणार नाही. तर चला कथेला एकदा सुरुवात करूया. कथेचं नाव आहे रुद्रांश शिवाज्ञा, भाग 14. काल रात्रीचा कल्पवृक्ष आणि विश्वासाचा अग्नी. एका अशा वळणावर जिथे प्रेम आणि विश्वासघात यांच्यातील रेषा धूसर झाली आहे. नाशिकच्या गोदावरी तीरावरील तो प्रलयंकारी अनुभव आणि मृत्युंजय संहितेचे कोरेपण रुद्राला एका नव्या चक्रव्यूहात ओढत आहे. नाशिकच्या त्या गुप्त गुहेतून बाहेर पडल्यानंतर रुद्राच्या मनात विचारांचे काहूर माजले होते. पहाटेची वेळ होती. गोदावरीच्या पात्रातून येणारी थंड झुळूक अंगाला स्पर्श करत होती. पण रुद्राच्या आत सुडाची आग धगधगत होती. त्याने गौरीला आपल्या कुशीत घेतले होते. गौरीच्या चेहऱ्यावर अजूनही त्या युद्धाच्या खुणा होत्या, पण तिचे डोळे एका वेगळ्या समाधानाने चमकत होते. रुद्रजी, तुम्ही कशाचा विचार करताय? गौरीने त्याच्या छातीवर डोकं टेकवत विचारले. रुद्राने तिचे केस कुरवाळले. गौरी, संहितेची ती पानं कोरी का होती? आणि अमनचा तो फोन, मला कशाचाच अंदाज येत नाहीये. पण एक गोष्ट नक्की, शत्रू आपल्या खूप जवळ आहे. त्यांनी नाशिकच्या एका अधिक सुरक्षित आणि गुप्त ठिकाणी सिंह आश्रयात मुक्काम ठोकला. हे ठिकाण एका टेकडीवर होते, जिथून संपूर्ण नाशिक शहर आणि गोदावरीचे पात्र दिसत होते. पावसामुळे निसर्ग अधिकच बहरला होता. खोलीत मोगऱ्याच्या फुलांचा मंद सुगंध दरवळत होता. रुद्राने स्वतःच्या हाताने गौरीसाठी गरम पाण्याचे स्नान तयार केले होते. गौरी बाथटबमध्ये बसली होती आणि रुद्र तिच्या पाठीवर चंदन आणि केशरचा लेप लावत होता. रुद्रजी, तुम्ही हे काय करताय? मी स्वतः करू शकले असते, गौरी लाजत म्हणाली. रुद्राने तिच्या खांद्यावर एक हळुवार चुंबन घेतले. गौरी, आजवर तू माझ्यासाठी आणि माझ्या घराण्यासाठी खूप सोसला आहेस. आज मला तुला जगातील सर्व सुख द्यायचं आहे. तू फक्त माझी पत्नी नाहीस, तर तू माझी शक्ती आहेस. रुद्राचे उबदार हात गौरीच्या ओल्या शरीरावर फिरत होते. त्या स्पर्शाने गौरीच्या अंगावर शहारा आला. तिने मागे वळून रुद्राचे हात आपल्या हातात घेतले आणि त्याला आपल्याकडे ओढले. त्यांच्या श्वासांची गती वाढली होती. बाहेर पावसाचा गडगडाट सुरू होता, पण आत प्रेमाचा एक वेगळाच उत्सव साजरा होत होता. रुद्राने गौरीला आपल्या बाहुपाशात उचलून बेडवर नेले. तिथल्या मेणबत्त्यांच्या मंद प्रकाशात गौरीचे सौंदर्य एखाद्या अप्सरेसारखे भासत होते. रुद्राने तिच्या ओठांवर आपले ओठ टेकवले. तो स्पर्श सुरुवातीला कोमल होता, पण हळूहळू त्यात एक प्रकारची ओढ आणि तीव्रता आली. 2 जीव, 2 श्वास आणि एकच धडधड. त्या रात्री त्यांनी स्वतःला एकमेकांच्या स्वाधीन केले. रुद्राने तिच्या पोटावर हात ठेवून आपल्या बाळाला साद घातली. माझ्या बाळा, तुझा बाप तुझ्या रक्षणासाठी कोणत्याही थराला जाईल, त्याने कुजबुजत वचन दिले. सकाळी जेव्हा रुद्राला जाग आली तेव्हा गौरी शांत झोपली होती. रुद्राने हळूच बेडवरून पाय खाली ठेवला. त्याला कालचा अमनचा फोन आठवला. त्याने आपल्या लॅपटॉपवर एक विशेष सॉफ्टवेअर ओपन केले, ज्याने त्याने अमनचा फोन हॅक केला होता. अमनने काल ज्या नंबरवर फोन केला होता तो नंबर ट्रेस केला तेव्हा रुद्राचे डोळे विस्फारले. तो नंबर दिल्लीतील एका जुन्या वाड्याचा होता, जो गेल्या 20 वर्षापासून बंद होता. पण धक्कादायक गोष्ट ही होती की तो वाडा रुद्राच्या आईच्या नावावर होता. अमन, तू कोणाशी बोलत होतास आणि आईचा याच्याशी काय संबंध? रुद्र स्वतःशीच पुटपुटला. तेवढ्यात तिथे अमन आला. त्याच्या चेहऱ्यावर नेहमीसारखीची शांतता होती. सर, गाडी तयार आहे. आपल्याला मुंबईला निघावं लागेल. अभिमन्यू सिंह पुन्हा सक्रिय झाले आहेत. रुद्राने आपला संशय चेहऱ्यावर येऊ दिला नाही. अमन, मला थोडं काम आहे. तू आणि गौरी पुढे निघा. मी 2 तासांनी येतो. अमनने रुद्राकडे संशयाने पाहिले, पण तो काही बोलला नाही. जी सर, पण सावध राहा. रुद्र गुपचूप त्या दिल्लीच्या वाड्याच्या दिशेने निघाला. तासाभरात तो तिथे पोहोचला. वाडा पूर्णपणे झाडाझुडपांनी वेढलेला होता. रुद्राने मागच्या दाराने आत प्रवेश केला.
आत गेल्यावर त्याला एक वेगळाच वास आला, धुपाचा आणि जुन्या कागदपत्रांचा. तिथे एका खोलीत काही दिवे जळत होते. रुद्राने आपली रिव्हॉल्वर काढली आणि तो सावधपणे पुढे सरकला. खोलीच्या मध्यभागी एक स्त्री बसली होती. तिची पाठ रुद्राकडे होती. अमनने सांगितलं होतं की तू येशील. त्या स्त्रीचा आवाज रुद्राच्या कानावर पडला. रुद्राचा हात थरथरला. तो आवाज त्याच्या स्वप्नात अनेकदा आला होता. आई. ती स्त्री हळूच फिरली. ती अंजना होती, रुद्राची आई, जिला सर्व जग मृत समजत होतं. रुद्रा, माझ्या मुला. अंजनाचे डोळे भरून आले. ती धावत आली आणि तिने रुद्राला मिठी मारली. रुद्राला काही समजत नव्हतं. आई, तू जिवंत आहेस? मग इतकी वर्ष तू लपून का राहिलीस? आणि अभिमन्यूने तुला मारल्याचं का सांगितलं? अंजनाने रुद्राला बसवलं. रुद्रा, अभिमन्यूने मला मारण्याचा प्रयत्न केला होता, पण अमनच्या वडिलांनी मला वाचवलं. मला लपून राहावं लागलं कारण मला मृत्युंजय संहितेचा 3रा आणि सर्वात महत्त्वाचा भाग सुरक्षित ठेवायचा होता. आणि तो भाग म्हणजे कागद नाही तर एक जिवंत व्यक्ती आहे. जिवंत व्यक्ती? कोण? रुद्राने विचारले. तू. रुद्रा, तुझ्या शरीरातील रक्त हेच ती संहिता आहे. जेव्हा तुझा जन्म झाला तेव्हा तुझ्या रक्तामध्ये त्या संहितेचे सर्व मंत्र कोरले गेले होते. म्हणूनच अभिमन्यूला तुझं रक्त हवं आहे. तो त्या रक्ताचा वापर करून स्वतःला अमर बनवू इच्छितो. रुद्राला धक्का बसला. आता त्याला समजलं की संहितेची पानं कोरी का होती. अचानक वाड्याच्या बाहेर गोळ्यांचा आवाज येऊ लागला. अभिमन्यू पोहोचला. अंजना जोरात ओरडली. वाड्याला चारी बाजूंनी कमांडोजनी घेरलं होतं. अभिमन्यू सिंह लाऊडस्पीकरवरून ओरडत होता. रुद्रा, बाहेर ये. तुझी आई आणि तुझी पत्नी माझ्या ताब्यात आहेत. रुद्राचे डोळे लाल झाले. गौरी, पण ती तर अमनसोबत होती. अंजनाने रुद्राचा हात धरला. अमन गद्दार नाहीये रुद्रा. त्याने गौरीला एका सुरक्षित ठिकाणी नेलं होतं, पण अभिमन्यूने त्यांच्यावर वाटेतच हल्ला केला असेल. रुद्राने आपल्या 2 रिव्हॉल्वर्स काढल्या. आई, तू इथेच थांब. आज या पापाचा अंत होईल. रुद्र वाड्याच्या गच्चीवर गेला. बाहेर पावसाचा तांडव सुरू होता. अभिमन्यूने गौरीला एका खुर्चीला बांधलं होतं आणि तिच्या गळ्याला चाकू लावला होता. वीर, त्याचा सावत्र भाऊ बाजूला उभं राहून हसत होता. रुद्रा, जर तू स्वतःला आमच्या स्वाधीन केलं नाहीस तर तुझ्या डोळ्यादेखत तुझी पत्नी आणि तुझं बाळ संपतील. अभिमन्यू ओरडला. रुद्राने एक लांब श्वास घेतला. त्याच्या अंगात अचानक एक दैवी शक्ती संचारली. त्याने गच्चीवरून थेट खाली उडी मारली. पडताना त्याने 2 कमांडोजवर अचूक नेम धरून त्यांना डायरेक्ट यमसदनी धाडले. जमिनीवर पडताच रुद्राने तांडव सुरू केलं. तो इतक्या वेगाने हालचाली करत होता की गोळ्या त्याला स्पर्शही करू शकत नव्हत्या. त्याने आपल्या हातातील चाकूने एकेका शत्रूला कापायला सुरुवात केली. वीर रुद्रावर तुटून पडला. मोठ्या भावा, आज तुझं रक्त मी स्वतःच पिणार. वीरने रुद्राच्या खांद्यावर वार केला, पण रुद्राने वेदनेकडे दुर्लक्ष करून वीरचा गळा पकडला. ज्या रक्ताची तुला हाव आहे ते रक्त तुला जाळून भस्म करेल. रुद्राने वीरला हवेत उचलले आणि एका मोठ्या खांबावर आदळले. वीर कोसळला, पण त्याच क्षणी अभिमन्यूने गौरीच्या गळ्यावर चाकू चालवण्याचा प्रयत्न केला. नाही, रुद्र जोरात ओरडला, पण त्याआधीच एक गोळी सुटली आणि ती थेट अभिमन्यूच्या हाताला लागली. समोरून अमन आपल्या टीमसह एंट्री मारली होती. सर, मी पोहोचलो, अमन ओरडला. अमनने गौरीला सुरक्षित केलं. आता मैदान मोकळं होतं. रुद्र आणि अभिमन्यू समोरासमोर होते. पाऊस थांबला होता, पण वातावरण तणावपूर्ण होतं. रुद्रा, तुला वाटतंय तू जिंकलास? हे बघ. अभिमन्यूने एक रिमोट काढला. या वाड्यात मी RDX लावला आहे. जर मी मेलो तर ही सर्व रहस्य आणि तुझी आई सर्व मातीला धुळीत मिळतील. रुद्र थांबला आणि तो हसला. अभिमन्यू सिंह, तुम्हाला वाटतंय तुम्ही खूप हुशार आहात, पण ज्या मृत्युंजय संहितेसाठी तुम्ही हे सगळं केलं ती संहिता आधीच ॲक्टिवेट झाली आहे.
रुद्राच्या जखमेतून रक्त वाहत होतं. ते रक्त जमिनीवर पडताच जमिनीतून एक निळा प्रकाश बाहेर आला. तो प्रकाश पूर्ण वाड्याला व्यापून टाकत होता. अभिमन्यूच्या हातातलं रिमोट जळून खाक झालं. हे काय होतंय? अभिमन्यू थरथरू लागला. हे शिवाज्ञा आहे, अधर्माचा नाश करण्यासाठी निसर्गाने दिलेला कौल. रुद्राने आपला त्रिशूळ, जो त्याने वाड्यातून घेतला होता, तो उचलला आणि एका झटक्यात अभिमन्यूच्या छातीत खुपसला. अभिमन्यूचा अंत झाला. सगळं शांत झालं. अंजना वाड्याबाहेर आली. रुद्राने आईला आणि गौरीला घट्ट मिठी मारली. आता सगळं संपलं का आई? गौरीने विचारलं. अंजनाने रुद्राकडे पाहिलं. नाही गौरी, अभिमन्यू फक्त एक मोहरा होता. या संहितेचा खरा उपयोग ज्यांना करायचा आहे ते इंटरनॅशनल सिंडिकेटचे लोक अजूनही जिवंत आहेत आणि त्यांना आता रुद्राच्या रक्ताचं गुपित समजलं आहे. रुद्र आणि गौरी एकमेकांकडे पाहतच राहिले. सुखाचे क्षण काही काळाचेच होते. अमन जवळ आला. सर, आपल्याला आत्ताच्या आता इथून निघावं लागेल. पोलीस आणि सिंडिकेटचे लोक इथे पोहोचतच असतील. रुद्राने गौरीचा हात पकडला. गौरी, आपल्याला आपल्या बाळासाठी एक नवीन युद्धाची तयारी करावी लागेल. तू तयार आहेस ना? गौरीने स्मित हास्य केले. तुमच्यासोबत मी मृत्यूलाही हरवू शकते. तेवढ्यातच रुद्राच्या फोनवर एक मेसेज आला. एका अनोळखी नंबरवरून तो मेसेज होता. रुद्रांश, खेळाला तर आत्ता सुरुवात झाली आहे. तुझ्या आईने तुला पूर्ण सत्य सांगितलं नाहीये. तुझ्या रक्तामध्ये फक्त संहिता नाही तर एक विष, एक पॉयझन देखील आहे जे तुझ्या बाळाला मारू शकतं. रुद्राचा चेहरा पांढरा पडला. त्याने मेसेज वाचला आणि त्याचं डोकं गरगरायला लागलं. रुद्र आणि गौरी हेलिकॉप्टरमध्ये बसले. हेलिकॉप्टर आकाशात झेपावलं. रुद्राने गौरीकडे पाहिलं, जी शांतपणे झोपली होती. त्याच्या मनात त्या मेसेजचे शब्द घुमत होते. विष, माझ्या रक्तामध्ये विष आहे. विष, मग आईने हे का लपवलं? आणि अमनला हे माहीत होतं का? रुद्राने अमनकडे पाहिलं, जो खिडकीबाहेर पाहत होता. अमनच्या चेहऱ्यावर एक गूढ हसू होतं. कथेचा भाग हा इथेच संपतो, पण रुद्राच्या जीवनातील सर्वात मोठं युद्ध आता त्याच्या स्वतःच्या रक्ताविरुद्ध सुरू झालं होतं. कथेचा पुढील भाग वाचण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि कथा आवडत असेल तर नक्कीच कमेंट करा आणि हाय पॉईंट द्यायला विसरू नका. तुम्ही हाय पॉईंट दिले तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपली कथा पसरेल. चला भेटू लवकरच एका नवीन भागासह. तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तुमचा रिस्पॉन्स खरंच खूप कमी होत चालला आहे प्रत्येकच स्टोरीला. नसेल तर मग काय बोलणार तुम्हाला. तुम्हाला जी स्टोरी आवडते तीच सांगा, मी तीच अपलोड करत जाईन.